युवराज, रीमा, युवराज सरांना बोलवा. तुम्ही आतमध्ये जा. दया काका. कौशिकी, अगं काय झालं? सांगते. दया काका. सकाळ सकाळ युवराजच्या नावाने एवढं का ओरडते ही? नाहीतर काय. तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे? नाही माहिती आहे ना? युवराज, युवराज, तुला पैशांची गरज आहे? तुला पैशांची गरज आहे का? काय झालंय काय ताई? हे 50 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न का करत होतास? युवराज कंपनीच्या अकाउंट मधनं मला न सांगता, दया काकांना न सांगता हे 50 लाख रुपये काढण्याचा काय प्रयत्न करत होतास? ही सिग्नेचर कशी मिळवलीस तू? कोणी मदत केली तुझी? युवराज, कोणाच्या मदतीने केलंस हे? हे काम करण्यासाठी मी कोणाचीही मदत घेतली नाहीये. जे केले ते मी एकट्याने केले. का? एवढे पैसे तुला का हवे आहेत युवराज? युवराज, तुला एवढे पैसे का हवेत? बोल. अगं, तू चोरासारखा जाप का विचारतेस त्याला? आणि तू विसरू नकोस, खांडेकरांच्या घराण्याचा युवराज वारसदार आहे. हा, आणि त्यामुळे या घराण्याच्या संपत्तीवरती त्याचाही तेवढाच अधिकार आहे. असं कसं म्हणता तुम्ही वहिनी? भाऊजी, 50 लाख रुपये ही काही छोटी रक्कम झाली का? नाही म्हणजे हे बघा, खर्च करायचा अधिकार मला सुद्धा आहे, पण 1000 रुपये जरी खर्च केले ना तर मी लगेच कौशिकीला हिशोब देते. हो की नाही कौशिकी? अगं द्यायलाच हवा तुला हिशोब. अगं चेतना, विषय काय? तू काय बोलतेस? पण माझं म्हणणं हे आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला हिशोब का द्यावा लागतोय? स्वतःवर स्पेंड करायला, हाऊस माऊस भागवायला लागतात पैसे. आणि अगदी करेक्ट बोलतेय काकू. इतक्या छोट्याशा अमाउंट साठी एवढा सीन क्रिएट करायची काय गरज आहे? कंपनी अकाउंट मधनं परस्पर पैसे घेता येत नाहीत. मी आणि कौशिकी सुद्धा या अशा गोष्टी करू शकत नाही आणि करत नाही आम्ही. अलिखित नियम आहे तो आणि सगळ्यांसाठी सारखा असतो. काय मकरान? बरोबर दादा, बरोबर बोलतोय. काय विचारते ताई? तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कशासाठी हवे तुला एवढे पैसे? काय? गिफ्ट साठी. मला निशीसाठी एक गिफ्ट घ्यायचं होतं. नेकलेस.